श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, पूज्य श्री स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज आपण मानसवारीला निघणार आहोत. हा एक आध्यात्मिक प्रयोग आहे आणि असे प्रयोग केले पाहिजेत. समर्थांचं चरित्र पाहताना मनाच्या श्लोकाच्या वेळेला आपण बघितलं होतं की प्रसंग हा तुफान रे. आणि मला वाटतं मानवाच्या इतिहासात सध्या जो प्रसंग मानव जातीवर ओढवलेला आहे तसा क्वचितच आला असेल. कारण 2 युद्ध वगैरे बघितलेली आहेत मंडळी, युद्धाची वर्णन झालेली आहे. राम रावणाचं युद्ध आहे, राम रावणाच्या युद्धासारखं असं म्हणत होते. त्याच्यापेक्षा भयंकर असं महाभारताचं युद्ध झालं. तरी सुद्धा ते स्थानिक होतं, भावाभावातलं होतं, एका वंशातलं होतं असं म्हणलं तरी चालेल. नंतर पहिलं महायुद्ध झालं, नंतर दुसरं महायुद्ध त्याच्यापेक्षा मोठं झालं. पण सध्या जे जवळजवळ जग बंद असल्याचा अनुभव येतोय. आपणच जवळजवळ बराच काळ कुलूप बंद होतो आपल्याच घरात. आता हळूहळू सगळं अनलॉक म्हणजे ते कुलूप उघडायला सुरुवात झालेली आहे. पण तरी सुद्धा अजून टांगती तलवार आहेच. महामारी ज्याला पॅन्डेमिक म्हणतात, यापूर्वी अशी कधी आलेली नव्हती. म्हणून प्रसंग हा तुफान रे. लक्षात, प्रयोग प्रयत्न मान रे. प्रयोग आणि प्रयत्न, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे. आपण बघितलं समर्थांना आवडणारे जे काही खास शब्द होते त्याच्यात सावधान हा शब्द महत्त्वाचा होता. आणि त्यांच्या जीवनात सावधान या शब्दाला विशेष स्थानही होतं. लग्नात शुभ मुहूर्त सावधान म्हणल्यानंतर ते पळून गेलेले होते. आणि सगळ्या जगाला किंवा मानव जातीला सावधान राहण्याचा त्यांनी सूचना दिलेला आहे. कारण प्रसंग हा तुफान आहे. त्यांच्या काळी तुफान प्रसंग होता, पण आत्ताचा हा जो प्रसंग आहे तो खरंच तुफान प्रसंग आहे सर्व जगाच्या दृष्टीने. म्हणून आपण प्रयोग करायला पाहिजे. या वर्षी जर वारी या सगळ्या आपण म्हणतो कोरोनाच्या वाईट अर्थाने महात्म्यामुळे जवळजवळ राहायचं नाही. वारकरी म्हणजे काय, लाखांच्या संख्येने जाणार ना वारी. म्हणून ती वारी नाही. पण वारीत खंड पडू नये म्हणून पादुकांना पांडुरंगाचं दर्शन तुकारामाच्या ज्ञानेश्वरांच्या हे घडवणार आहे. म्हणून तसा वारीत खंड पडला नाही, पण त्याला काही वारी म्हणता येणार नाही ना. पादुकांचा प्रवास झाला, वारकऱ्यांशिवाय वारी कल्पनाच नाही करू शकत. म्हणून आपण जर विचार केला तर आपण एक प्रयोग करूया, मानसवारी करूया. आता मानसवारी हा शब्द कसा आला? आपण मानस पूजा करतो सद्गुरूंची, देवाची. आणि मानसपूजा ही मनात, हृदयात किंवा कुठेही अगदी सद्गुरूंच्या स्थानी सुद्धा जाऊन करताय. देहात असलेल्या सद्गुरूंची सुद्धा मानस पूजा करता येते, कारण ती मनात करायची असते. मानस पूजन तसं मानस दर्शन. आपण आपल्या सद्गुरूंच्या स्थानी किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्री जिथे आपण वारंवार जातो आणि तिथल्या निरनिराळ्या स्थळांची, स्थानांची आपल्याला चांगली माहिती झालेली असते, मनात त्याचं दर्शन जरूर घ्यावं. उदाहरणार्थ गोंदवल्याला जर जायचं असेल तर एकंदर 30 दर्शनं घेता येतात आणि नंतर समाधीचा निरोप घेऊन आपण परत घरी येऊ शकतो. किंवा आपली उपासनात महाराजांना सांगतो की मी माझं विसर्जन करतोय या मानस दर्शनाचं माझ्या हृदयात. तुम्ही माझ्या हृदयात थांबा. जसं तुम्ही तिथल्या त्या गुंफेत समाधी अवस्थेत आहात, चैतन्य समाधी आहे ती माझ्या हृदयात तुम्ही स्थापन व्हा असं सांगता येतं. पण हे मानस दर्शन झालं. मानस वारी म्हणजे काय? वारकरी जी वारी करतात तो एक प्रवास असतो. फक्त तो पायी केलेला प्रवास असतो, तो रस्त्यानं केलेला प्रवास असतो, तो देहानी केलेला प्रवास असतो, अनेक देह एकत्र येऊन केलेला प्रवास असतो.
आपला प्रवास हा रस्त्यानं नसणार आहे, हा विचारांच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून आणि अंतरयात्रा जशी म्हणतात ना, तशी ही पंढरीची अंतरयात्रा आहे. आता ही पंढरी म्हणजे भौगोलिक पंढरपूर आहे का, की जिथे चालत जाता येतं, एसटीने जाता येतं, स्वतःच्या वाहनातून जाता येतं, असं भौगोलिक पंढरपूर आहे का? तर नक्कीच नाही. हे लक्षात घ्या. कारण यावेळी आपलं स्वागत नाही आहे तिथे. येऊ नका तुम्ही, मोठ्या संख्येने तर बिलकुल येऊ नका, आणि ते योग्यही आहे. त्यामुळे ते पंढरपूर भौगोलिक नाही आहे, भौतिक म्हणजे फिजिकल, की ज्याची लांबी रुंदी सांगता येते वगैरे, तसंही नाही आहे. हे कसं पंढरपूर आहे? तर आपण म्हणतो ना की काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. तर त्या विठ्ठलाचं, त्या आत्म्याचं दर्शन घ्यायला आपण जाणार आहोत. आणि पहिलीच जी ज्ञानेश्वरीतली ओवी आहे त्याच्यात ओमला नमस्कार करताना आत्मरूपा असं म्हणलेलं आहे. म्हणून त्या आतल्या पांडुरंगाला आपण जाता जाता इतर अभंगही बघणार आहोत. जसं दुधामध्ये लोणी, जसा ऊसामध्ये रस, तसा पांडुरंग आहे या देहात. दुधातलं लोणी काढण्यासाठी कितीतरी प्रक्रिया कराव्या लागतात. त्याला तपश्चर्या म्हणा, त्याला साधना म्हणा, पण दुधातून लोणी निघतं. ते लोणी दुधात असतं, दुधाचं सत्व आहे ते. तसा पांडुरंग चक्रपाणी आहेच. आणि चक्रपाणी म्हणल्यानंतर असं एक दर्शन आपल्याला होतं, ते विठ्ठलाचं नसेल. कारण विठ्ठल म्हणजे विटेवर समचरण ठेवून, कमरेवर 2 हात घेऊन शांत, हे विठ्ठलाचं दर्शन आहे. पण चक्रपाणी म्हणल्यानंतर आपल्याला विष्णू आठवतो किंवा कृष्ण आठवतो. आणि या सुदर्शनाचा पंढरीशी काय संबंध आहे आपण बघणार आहोत. म्हणून एकंदरीत चक्रपाणी कसा, जसे दुधामध्ये लोणी तैसा हा चक्रपाणी. काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळे. तिथे चक्रपाणी सांगितलेलं आहे, कारण तुम्ही भक्ती करायला लागला की तिथे संकट येणारच आहे. भक्ती सुळावरची पोळी म्हणतात तुकाराम. आणि ती मिळवाव्यास तुम्ही कसे पाहिजेत? बळी व्हायला पाहिजेत, बलवान. तो काय भेकडांचा किंवा भ्याडांचा आणि केवळ भाबड्यांचा असा मार्ग नाही आहे भक्ती मार्ग. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. असं नाही बाबा नुसतं विठ्ठल 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 करा ना तुम्ही, जन्मोजन्मी करा. पण तुम्हाला खरंच जर विठ्ठलापर्यंत पोचायचं असेल, आतला विठ्ठल, त्याचा जर साक्षात्कार किंवा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही मात्रा घेणार असाल विठ्ठलाची म्हणजे औषध, तर पथ्य सांभाळली पाहिजे. तुकारामच आहे. म्हणून आज तुकारामाची पालखी एरवी निघते देहूहून. आपण निघालो. देहू देहाचं प्रतीक आहे ना. इंद्रायणी, इंद्रायणीचं रूपक आपण उद्या बघणार आहोत, कारण ज्ञानोबाची सुद्धा इंद्रायणीच आहे. पण आज देहू, देहूचा कोण असेल? महानायक तुकाराम. तो आहे कसा? तो देही असून विदेही आहे. तो वर्णनच करतो स्वतःच, आम्ही वैकुंठवासी. देहू आम्ही आहोत, देह आमचा देहूत आहे, पण आमचा वास श्रीनिवास वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी. मग आलो कशाला देहूत? तुमच्या समाजात या पृथ्वीवर पुन्हा आलो कशाला? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, मागे ऋषी जे बोललेले आहेत की असं जीवन जगता येतं, सृष्टीशी मैत्र साधता येतं, वृक्षवल्ली सोयरी वनचरे जगता येतं. तसं हे जगून दाखवण्यासाठी, आणि ऋषी मागे बोललेले आहेत पण ते आजही जगता येतं हे दाखवण्यासाठी पुन्हा पुन्हा आम्ही येत असतो. संत हे ईश्वराचं देणं आहे, ईश्वराचे अवतार आहे, हे लक्षात घ्या. आणि ते वारंवार येतात, कारण वारंवार मानवाला गरज पडते अशा मार्गदर्शनाची. तर निघाली देहूहून पालखी निघाली. इंद्रायणीत आपण म्हणतो की पावन केले पाय लोकांनी आणि निघालेली आहे ती वारी. आता वारीतली दृश्य ज्यांनी प्रत्यक्ष वारी केलेली आहे, ज्यांच्या घराण्यात अनेक पिढ्या वारी आहे, त्यांना ती चांगलीच आठवणार आहे. पण आपण वर्तमानपत्रात बघतो, दूरदर्शनवर बघतो, आपणही काहीतरी वारीची दृश्य पाहतोच की. वारीचा प्रवास
असा दोन निरनिराळ्या प्रवास आहे. पुण्यापर्यंत या पालख्या आहेत, नंतर पुढे जातात, नंतर तुकारामाची वारी एका मार्गाने जाते, ज्ञानेश्वरांची जाते, नंतर पुन्हा त्या एकत्र होतात आणि नंतर पंढरपूरला प्रवेश करतात. हे मार्ग निराळे आहेत, पण तरी सुद्धा एक मार्ग जो ज्ञानेश्वरांच्या पालखीचा आहे की जो आपल्याला जास्त परिचित आहे, कारण टी व्हीवर त्याचं जास्त दर्शन होतं. म्हणून आपण देहूवरून निघालो. देहूवरून निघताना संकल्प कुठला केला की पंढरीला जायचं आहे. ही पंढरी कुठली आहे ते नंतर आपण बघणार आहोत. नामदेव म्हणतात, कोणत्या पंढरीत आम्ही नाचतो, कोणत्या पंढरीत आम्ही राहतो, कोणती पंढरी आम्ही पाहतो किंवा कोणती पंढरी आम्ही अनुभवतो, निराळीच आहे पंढरी. आणि ते आपलं डेस्टिनेशन, ज्याला गंतव्यस्थान म्हणतात, मुक्काम आहे आपला तो. आता तर निघालोय आपण, मुक्काम आहे पंढरपूर. कुठलं पंढरपूर आज शेवटी पाहणार आहोत. पण तो निघालो ना देहूहून, आळंदीला आलो. आळंदीचा अर्थ असा आहे अलम ददाती, पाहिजे ते देते. पण आपल्याला काही नकोच आहे. कोणत्याही गोष्टीचा शेवट आनंद प्राप्ती. चांगलं शिकायचं कशासाठी? आनंद मिळाला. म्हणजे नोकरी म्हटली, लग्न वगैरे सगळं आलं. तुम्ही कुठल्याही मार्गावर शेवटचं टोक बघा किंवा ते पहिलं टोकही असतं, त्याला आनंद म्हणतात. ज्ञानेशाला काय मागायचं? आनंद, कैवल्य. आपण ज्या पंढरीला जातोय ती कैवल्य पंढरी आहे, लक्षात ठेवा. निघालो तिथून मग पुढे पुण्याला वगैरे येते आरती वगैरे, पण त्याच्याही पेक्षा जरा पुढे जाऊया. महत्वाचा एक भाग आपण ज्याला म्हणतो की दिवे घाटातून आरती जाते, आणि ते दृश्य जे असतं ना ते अत्यंत, ज्याला नेत्रदीपक म्हणतात ना, तसं ते दृश्य असतं. आणि या मार्गावर आपल्याला आनंद पाथेय, पाथेय म्हणजे शिदोरी, ज्याला आपण टिफिन म्हणतो हल्ली. त्यामुळे काय की हे तुम्हाला दृश्य दिसते, यावर्षी नाही दिसणार ते. दिवे घाटातून दिव्यत्वाची जेथ प्रचिती आपण घेणार आहोत. दिवे घाटातून आपण जाणार आहोत दिव्यत्वाची प्रचिती घेण्यासाठी. कारण तशा अर्थाच्या ओव्या आहेत ना ज्ञानेश्वरी, की ज्या आपण निवडलेल्या आहेत. आपली ज्ञानेश्वरी म्हणजे नित्यपाठ ज्ञानेश्वरी आहे, त्याच्याबद्दलही आपण पाहणार आहोत. पण लक्षात घ्या, हा दिवे घाट आहे, आणि दिवे घाटात दिव्यत्व कुठलं आहे? भिंत चालते, वारकऱ्यांची भिंत चालते. आणि किती सुंदर चाललेले, किती वर्ष चाललेले. हे वर्ष दिवे घाटाला सुद्धा वाटेल, अरे कसे आले नाहीत अजून वारकरी. त्याला काय माहित आहे की कुठल्या परिस्थितीतून सगळीच मानवजात जाते. दिवे घाटानंतर आपण समजा सासवड ठरलं. सासवडला सोपानदेव महाराजांची समाधी आहे. या सगळ्यांच्या समाधीचा एका अर्थ आहे. ज्ञानदेवांची संजीवन समाधी आपल्याला माहित आहे. नंतर सोपानदेवांची सासवडला समाधी आहे. आणि सोपानांचा संदेश काय? मी नवविधा भक्तीचा सोपान आहे. सोपान म्हणजे आपण कोकणीत सोपाना म्हणतो ना, म्हणजे स्टेअरकेस, जिना. मराठीत ज्याला जिना म्हणतात. अशा श्रवणम कीर्तनम विष्णू स्वर्णम पादसेवनम अशा आहे ना. मी सोपान आहे. मी मुक्तीकडे जायचा मी सोपान आहे. पण सोपा न मी, हेही लक्षात ठेवा. सोपान मी, सोपा न मी. वाटेल तुम्हाला श्रवण काय ऐकायचंय, मग तसंच दिवसभर ऐकतच असतो की आपण, त्याला श्रवण नाही म्हणत. आणि श्रवण खऱ्या अर्थाने जो करतो, आपण बघितलंय की श्रवणाचा आरंभ कानात होतो, मध्य मनात होतो आणि अंत जीवनात होतो. ऐकलेलं जीवनात उतरल्याशिवाय श्रवण पुरच होत नाही. आणि असं श्रवण करणाऱ्याला श्रावण म्हणतात. म्हणून श्रावण महिना हा श्रवणाचा महिना आहे. आपण श्रावण झालं पाहिजे. पण आता ही पालखी आपली मानसवारी निघालेली आहे. पालखीत आपण तुकोबाची गाथा ठेवलेली आहे. तुकोबाची प्रतिमा वगैरे ठेवली असेल तर ते निमित्त म्हणून. गाथा म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वरांचं सत्व, तुकारामाचं तत्व जर काय असेल ना तर त्यांचे ग्रंथ. कारण ते ग्रंथ म्हणजे नुसतं हवेत बुडबुडे असलेलं ध्वनीचे वाङ्मय नाही आहे. ते वाङ्मय कसं आहे? त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मयः त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममय त्वम साक्षात आत्मासी नित्यम. हे गणेशाचं वर्णन आहे. आपण आता ओवी बघणारच आहोत ना, गणेशाचं असंच वर्णन आहे. आणि म्हणून त्यांचं, संतांचं जे वाङ्मय आहे ना ते चिन्मय आहे, ते आनंदमय आहे, ते ब्रह्ममय आहे, ते साक्षात आत्म्याचा अनुभव करून देणार आहे.
म्हणून ते आपल्याला जास्त प्रभाव पडतो. संत देहात असताना जेवढा प्रभाव पडतात त्याच्यापेक्षा जास्त ते गेल्यानंतर त्यांची समाधी, त्यांचं एखादं क्षेत्र आणि मुख्य म्हणजे त्यांचं वाङ्मय आणि त्यांचा संप्रदाय अनुयायी जर चांगले असतील तर ते पुढे नेतात. म्हणून विचार करूया आपण की आपली वारी पुढे निघालेली आहे. मनातले हे निरनिराळे टप्पे आहेत सासवडला. त्याच्यानंतर पुढे अनेक मधली गावं आहेत, ती काय आपल्याला तेवढी महत्वाची नाही. वाखरी, वाखरी हा अखेरचा टप्पा समजला जातो. लास्ट बट वन म्हणजे पंढरीची पायरी म्हणलं तरी चालेल, किंवा पंढरीचा उमरा प्रवेश करण्याचा. तिथे या सगळ्या पालख्या एकत्र येतात. तिथे मोठं रिंगण होतं, नाचतात, फुगड्या घालतात, डोक्यावरच्या ज्या तुळशी असतात त्या डोलवतात. एक मोठा अनुभव असतो तो. हे वाटभर चालू असतं. म्हणजे आत्ता सुद्धा ते चालू असेल. जर वारी चालू असेल तर काही बायकांनी नवस बोललेला असतो, मग त्याची तुळस मी आणून पोचवेन, असे कितीतरी प्रकार असतात त्याच्यात. पण म्हणून ते तिथे होतं. आणि त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा पांडुरंगापर्यंत पोचायला वेळ असतो. मग ते इंद्रायणी स्नान आहे, ते पुंडलिकाचं दर्शन आहे, वारीत उभं राहणं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता पंढरपूरला आपण पोचलो. आपण शेवटच्या दिवशी, आपण दिवस कुठला निवडलाय? आषाढी एकादशीचा आदला दिवस. त्याला विठ्ठल नवरात्रारंभ दिवस म्हणलेला आहे. नवरात्र हे परंपरेने नवरात्रींच असलं पाहिजे असं काही नाही. नवरात्र म्हणजे नवरात्र हे पटतं. पण खंडोबाचं काय, किंवा आता हे पांडुरंगाचं काय, ते दशमीला सुरू होतं आणि पौर्णिमेला संपतं. गुरुपौर्णिमा हा विठ्ठल नवरात्राचा आपण म्हणतो ना शेवट असतो, समाप्ती असते. म्हणून विठ्ठल नवरात्रारंभ तिथे आपण थांबणार आहोत. आणि इतकी पाथेय, इतकी शिदोरी बरोबर घेणार आहोत ज्ञानेशांच्या विचारांची, तुकोबांच्या विचारांची, म्हणजे संतांच्या विचारांची, की पंढरपूरमध्ये आपण देहभान विसरणार आहोत, देहातीत होणार आहोत. हे लक्षात ठेवा. म्हणजे देहूपासून निघून देहभान किंवा देहातीत होईतोपर्यंत आपली ही मानसवारी आहे. आणि देहातीत होणं म्हणजे एका अर्थाने समाधीच आहे. पांडुरंगाशी एकत्र म्हणजे एकरूप होणं आहे ते तिथपर्यंत. मग वाटभर काय ज्ञानबा तुकाराम चालू असेल, विठोबा रखुमाई चालू असेल, विठ्ठल विठ्ठल चालू असेल. पण सगळ्यात जास्त घोष जर कोणत्या शब्दाचा होत असेल, घोष म्हणजे संबोधन, उद्गार, माऊली 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 माऊली, ज्ञानोबा माऊली, विठोबा माऊली, तू माऊली, मी माऊली. आणि शेवटी आपण म्हणतो ना की सगळे संत आहेत ना ते माऊली रूप आहे. आता माऊली वगैरे म्हणजे काय आपण क्रमक्रमाने बघणार आहोत या सगळ्यांचा. तर लक्षात ठेवा, ही वारी अशा पद्धतीने चालू राहणार आहे. आणि चालू राहिल्यानंतर आपल्यालाच वाटणार आहे की अरे आपण काल इथे होतो नाही का, पूर्ण देहभानावर होतो. आज जरा कुठेतरी लक्ष लागलं, प्रवचनात लागलं असेल, वाचनात लागलं असेल, श्रवणात लागलं असेल. लक्षात ठेवा, पठणात म्हणजे स्तोत्र म्हणताना जरा जास्त चांगलं वाटलं असेल, ध्यान करताना जरा खोल जातोय असं वाटलं असेल. आणि हे 19 दिवसांचा प्रवास आहे ना, हा असा खोल जाण्याचाच प्रवास आहे. तो प्रवास असा उभा आडवा नाहीये. इतके किलोमीटर्स वगैरे किलोमीटरने मोजता येणारा नाहीच आहे हा प्रवास. हा खोल जाण्याचा प्रवास आहे, आत उतरण्याचा प्रवास आहे. जसे ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोपानदेवांची समाधी आहे, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची समाधी आहे, आणि मुक्ताईची तर काय, वीज अंगावर पडली आणि विजेतच ती सामावली गेली. मुंगी उडाली नाही, मुक्ती उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याचे, अशी ही मुक्तावही आहे. या ज्ञानोबा वगैरेंचा जो अनुग्रह आहे ना तो नाथ संप्रदायाचा आहे. सगळं चरित्र आपल्याला पाहायचा वेळही नाहीये, पण प्रसंग आपल्याला मिळाला तर आपण बघणार आहोत की निवृत्तीनाथ आणि सगळी मंडळी गेलेली आहेत एका जत्रेला, आणि सिंहाची गर्जना ऐकू येते तेव्हा पळापळ होते, आणि निवृत्तीनाथ आसरा म्हणून एका गुहेत जातात. आत जरा जातात, बघितल्यानंतर आतून आवाज येतो की आओ बेटा, म्हणजे मी तुझीच वाट बघतोय. कोण आहेत तर गहिनीनाथ. या नवनाथ संप्रदायाचे मत्स्येंद्रनाथांपासून गहिनीनाथापर्यंत हे जे नवनाथ आहेत त्यात गहिनीनाथ हे शेवटचे समाधी जातात. तर त्यांनी जसे आपले सोयरोबा अंबिये त्यांना जसा त्यांनी अनुग्रह दिला तसाच निवृत्तीनाथांनाही दिला. ही संन्यासाची पोरं, त्यांना दुसरा कोण अनुग्रह देणार आहे? तर दादा तू आहेस ना. म्हणून निवृत्तीनाथांनी
ज्ञानदेवानं अनुग्रह दिला. आपण ज्ञाननाथ म्हणत नाही, निवृत्तीनाथ म्हणतो. त्यांनी सोपान देवानं अनुग्रह दिला, सोपाननाथ म्हणत नाही, सोपान देव म्हणतो. मुक्ताईला अनुग्रह काय, ती मुक्तच आहे हो, जीवन मुक्त आहे ती. म्हणजे जन्मतःच ते म्हणतात ना, नित्य सिद्ध, नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्य मुक्त स्वभाव. आणि हा तिचा स्वभाव आहे. तिला काही विशेष करावं लागलेलं नाही. भल्या भल्यांची लहानपणापासून त्यांनी, आपण म्हणते ना की कसोटी घेतलेली आहे, चाचणी घेतलेली आहे, उलट तपासणी घेतलेली आहे, परीक्षा केलेली आहे लहान वयापासून. मग ती 14 वर्षाची असताना 1400 वर्षाचे मान्यता, आपण परंपरा म्हणूया, चांगदेव आलेले आहेत ना. मग चांगदेवाची गुरु ही 1400 वर्षाची, ही 14 वर्षाची चांग्या, ती त्याला चांग्या म्हणली. बाकीचे चांगदेव, महर्षी, योगी वगैरे काहीतरी म्हणत होते, चांग्या कोरा तो कोराच. असे प्रसंग आपण नंतर बघणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, जी वारी आहे ना, त्या वारीचा एक महत्त्वाचा संदेश रामकृष्ण परमहंसांच्या वाक्यात जर आपण ऐकला तर लक्षात येईल. काय म्हणतात ते, की तुमचे सगळे जे भेद आहेत, भारतात तर काय जातीभेद आहेत, पोटजाती भेद आहेत, उपजाती भेद आहेत, अडाणी, शिकलेले, शहरातले, खेड्यातले, श्रीमंत, गरीब, कितीतरी भेद आहेत. आणि तुकाराम म्हणतात हे भेदाभेद अमंगळ. अत्यंत वाईट गोष्ट कुठली असेल, अमंगळ म्हणजे अमंगल, अकल्याणकारी, अहितकारी, तर ती हे भेदाभेद आहे. म्हणजे भेदाभेद जर वितळून जायचे असतील तर आध्यात्मिक उपासना, आध्यात्मिक मार्ग किंवा अध्यात्माचं माध्यम याशिवाय नाही आहे. अध्यात्म वाहिनी म्हणजेच ही वारी आहे एका अर्थाने. उदाहरण सांगतो तुम्हाला की वारीत अनेक पालख्या जातात. पालख्यांना खांदा देऊन आपण जातो, आपल्याला गौरव असतो तो की मी देवाला घेतलेल्या पालख्या. तर बाकीचे 3 खांदे, समजा 4 असेल पालखी, बाकीचे 3 खांदे कोणत्या जातीचे आहेत आपण विचार नाही करत. हल्ली तर कोणत्या धर्माचे, कारण परदेशातले लोक सुद्धा यायला लागलेले आहेत आणि ते शेकडोंच्या वगैरे त्यांची संख्या वाढते, नाही विचार करा. त्याच्यानंतर मी बारीत उभा राहिलेलो आहे, याला स्पर्श होतोय, त्याला स्पर्श होतोय, तो कुठल्या जातीचा, काहीच विचार करत नाही. कारण सगळ्या वारकऱ्यांची वारकरी हीच जात आहे. लक्षात ठेवा, वैष्णव हा धर्म आहे आणि भागवत हा संप्रदाय आहे. दुसरं नाहीच आहे तिथे. भागवत संप्रदाय, वैष्णव धर्म म्हणूया आपण, आणि वारकरी ही जात, आणि विचारच नाही तिथे. सगळ्यात अगदी जास्त स्पष्ट मुद्दा करायचा असेल तर इंद्रायणीत आपण स्नान करतोय किंवा चंद्रभागेत आपण स्नान करतोय. मी इथे स्नान करतोय आणि चंद्रभागा अशी वाहत येते, तर वरच्या बाजूला लोक स्नान करतायत की ते कोणत्या जातीचे आहेत? कारण त्यांच्या अंगावरून येणारं पाणी माझ्या अंगावरून जात आहे की नाही, नाही मी विचार करत. ही वारी आहे. म्हणजे एकतेचा, समतेचा, समतेतून ममतेचा आणि ममतेतून एकात्मतेचा संदेश देणारी वारी आहे. ही तर आपण एरवीची वारी म्हणतोय, आपली मानस वारी आहे ना, त्याच्यात इतर लोक असतील नसतील. मी आहे, माझ्याबरोबर संत आहे, ज्ञानेश्वर तर आहेच. ज्ञानेश्वरीचीच पालखी आपण म्हणतो, आपण निघालोय मनातल्या खांद्यावर घेऊन आणि प्रवास करतोय, माझ्या मनात आत उतरतोय. या सगळ्या गोष्टी आहेत. आणखीन एक विचार फार महत्वाचा आहे विनोबांचा. काल आपण बघितलं की गांधींनी त्याला नाव ठेवलेलं आहे, महाराष्ट्रातून आले असणारे, म्हणजे विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, तसा तू माझा विनोबा, हे नाव पडलं. त्या विनोबांचा एक विचार आहे, आपण करत नाही असा विचार. अर्थात आपण शिकलेलोच नाही त्या प्रकारचं म्हणून आपण करू शकत नाही, पण आम्ही शिकलेलो आहोत ना. समास नावाचा एक प्रकार असतो, मग त्याचे तत्पुरुष वगैरे असे निरनिराळे समास असतात. तर ते काय म्हणाले, तुम्ही ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. तुम्हाला माहित आहे का, मध्यम पदलोपी समास आहे. म्हणजे 2 आहेत, याच्यामध्ये कितीतरी पद लोपलेली आहेत, म्हणजे लपलेली आहेत. आता ज्ञानबा तुकाराम म्हणताना निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम आपण म्हणतो ना, हे सगळे आले की हो. ज्ञानोबा एका बाजूला, तुकाराम एका बाजूला, आणि मध्ये सगळे संत आले की. म्हणजे ज्ञानबा तुकाराम म्हणताना तुम्ही सगळ्या संतांचा उल्लेख करता, कारण ज्ञानबा तुकारामांच्या पोटात बाकीचे संत आहेत. आपण म्हणतो ना की ज्ञानोबा हा पाया आहे आणि तुका झालास हे कळस,
मग मध्ये इतर सगळे संत आले, खांब दिला भागवत, म्हणजे एकनाथ महत्वाचे आहेत आणखी, त्यांनी खांब दिला. नामदेव वगैरे प्रत्येक जाती जमातीत संत आहेत, आणि त्या सगळ्या संतांची योग्यता सारखी आहे. सगळे मुक्त आहेत, सगळे आपण म्हणतो ना की आत्मज्ञानी आहेत. सगळ्यांच्या रचना विचार करण्यासारख्याच आहेत. काही कमी केल्या, काही जास्त केल्या असतात. महाराजांना विचारलं, नामदेव आणि एकनाथ यात श्रेष्ठ कोण? कारण दोघंही गृहस्थ आहेत. त्यावेळेला त्यांना वाटलं एकनाथ, कारण एकनाथांनी किती निरनिराळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिले. भागवत काय लिहिलं, भावार्थ रामायण काय लिहिलं, भारुड काय लिहिली, अभंग काय लिहिले, रुक्मिणी स्वयं, निरनिराळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिले आहेत त्यांनी, नाथाने. तर महाराज नाथच म्हणते, कारण महाराज भागवत आवडता ग्रंथ म्हणून सांगायचे. तर महाराज म्हणाले नामदेव. हे संतांचं असतं ना, ते निश्चित उत्तर देतात. त्यांना पॉलिटिकली करेक्ट किंवा डिप्लोमॅटिकली करेक्ट असं उत्तर द्यायचं नाही. तसे दोघेही सारखेच की हो, आणि या बाबतीत हे, त्या बाबतीत ते, हे आमचं प्राध्यापकांचं उत्तर असतं. कारण त्यांना कुठे कमिटच करायचं नसतं, निश्चित काय ते सांगायचंच नसतं, कारण निश्चयच झालेला नसतो. म्हणून समर्थ दासबोधाच्या पहिल्याच्या याचा निश्चय, त्याचा निश्चय, त्याचा निश्चय, ब्रह्म काय निश्चय, आत्मा काय निश्चय, निश्चय 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 या ग्रंथात सांगितलेलं आहे. या ग्रंथात निश्चय म्हणजे निश्चित गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि त्या अनुभवाच्या आहेत. आणि इथे जे सांगितलंय ते चुकीचं म्हणणार असाल तर सगळ्या आधीच्या संतांचे ग्रंथ, सगळी उपनिषद, सगळे वेद तुम्हाला चुकीचे म्हणावे लागतील, कारण त्यांच्या संमती घेऊनच हा ग्रंथ लिहिलेला आहे. विचार करा. आणि म्हणून नामदेव का विचारल्यानंतर ते म्हणाले की एकतर नामदेवाच्या घरातले सगळे विठ्ठलाचे भक्त आहेत, विठ्ठलाचे भक्त म्हण, आणि सगळ्यांनी विठ्ठल काव्य केलेलं आहे. नामदेव काय, नामदेवाची पत्नी काय, वडील काय, भाऊ काय, मुलं काय, मुख्य म्हणजे काय, जनाबाई जी त्यांच्या दासी होती, नामयाची दासी जनी जे म्हणते ना, तिने सुद्धा काय अप्रतिम रचना केलेल्या आहे. तशा मीरेच्या रचना आहेत ना, तशा जनीच्या सुद्धा रचना आहेत. म्हणून विचार करा की ज्याच्या स्पर्शानं किंवा ज्याच्या आपण म्हणतो ना आश्रयाला आलेल्या संश्रयाला, संश्रय म्हणजे काय, ज्याला सत्संग म्हणतात, संस्पर्श, चांगला स्पर्श आहे, सगळे लोक जर विठ्ठल होतात. आणि रचना म्हणजे अनुभूतीची रचना आहे, त्या कविता नाही आहेत, ते नुसते अभंग नाही आहेत. तर मला आलेला अभंग अनुभव अभंगातून व्यक्त झालेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणून काय, तो नामदेव मला श्रेष्ठ वाटतो. प्रत्येकाचं श्रेष्ठत्व आहे. आपल्याला वाटतं की अरे हा अभंग ह्याने लिहिलेला आहे, आपल्याला दुसऱ्याने लिहिलेला वाटतो, कारण शैली हे काय अनुकरण नाही आहे, ते त्यांचे आपण स्वयंभू म्हणतात ना, तसे ते अनुभव आहे. म्हणून ज्ञानबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. विनोबा म्हणतात, म्हणजे ज्ञानबा तुकाराम म्हणताना सगळ्या संतांचा जय जयकार होतो. बघा, हे जर आपल्याला मान्य असेल तर आता आपण बघूया की नामदेवाला कुठलं पंढरपूर दिसतं, आणि ज्या पंढरपूरला आपण निघालेलो आहोत. आपण सोलापूर जिल्ह्यातल्या गोंदवल्यापासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या अशा पंढरपूरला निघालेलोच नव्हतं, कारण तसे जाऊच शकणार नाही होत यावर्षी. म्हणून आपण प्रयोग करतोय ना. ते काय सांगतात लक्षात ठेवा. नामदेव म्हणतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. काय कल्पना आहे, आधी रचिली पंढरी आणि मग वैकुंठ नगरी. विष्णू वगैरे आपण पालन करते म्हणतो, विश्वाचे निर्माते ब्रह्मदेव वगैरे, त्यांचे जे लोक आहेत, सत्य लोक काय, कैलास लोक काय, वैकुंठ लोक काय, त्याच्या आधी पंढरपूर रचलं गेलेलं आहे. म्हणजे जे काही निर्मिती झाली विश्वाची, या सृष्टीची, पंढरपूर पासून झालेलं आहे. पंढरपूर या विश्वाच्या किंवा सृष्टीच्या निर्मितीच्या आधी रचिली पंढरी. कुणी त्याच शक्तीने रचली ना. तुम्ही ज्याला परब्रह्म म्हणाल, पराशक्ती म्हणाल, आदिशक्ती म्हणा ना. पहिल्यांदा त्यांनी पंढरपूर रचलं आणि नंतर वैकुंठ नगरी किंवा इतर देवांचे जे लोक आहेत आपण म्हणतो ते रचले. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. विचार करा, जेव्हा बघा नव्हते चराचर, जीव अजून निर्माण झालेला नाही या पृथ्वीवर, तेव्हा होते पंढरपूर. आणि पंढरपूर तुम्ही विठ्ठलाच्या घोषाशिवाय किंवा तेव्हा वारकरी देहाने कल्पनाच करू शकत नाही.
म्हणजे पंढरपूर नावाचे असं कुठलं तरी दिव्य असं स्थान वगैरे असंही धरू नका, पुढे आहेच ना एक, जेव्हा नव्हती गोदा गंगा, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. म्हणजे गोदागंगा ह्या नंतरच्या नद्या आहेत आणि चंद्रभागा आमच्या आधीचे. चंद्रभागेपासून इतर नद्या निर्माण झाल्यात तुम्ही म्हणलं तरी सुद्धा हरकत नाहीये. चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी, म्हणजे बाकीच्या गंगेच्याही आधी जर चंद्रभागा आहे तर तिच्या तटीवर अत्यंत गोमटी म्हणजे सुंदर अशी पंढरी वसलेली आहे. बघा पुढे, नासिलिया भूमंडळ, कधीतरी काळाच्या ओघात कल्पांत प्रलय वगैरे शब्द आपण वापरतो. भूमंडळ नष्ट होईल. नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. आता पंढरी मंडळ म्हणजे काय हो? हे संतांची मांदियाळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, ईश्वरनिष्ठांचं मंडळ, ते पंढरीचं मंडळ. म्हणून वारकरी पहिला कोण कशाला विचारता? सगळे वारकरी पहिलेच निर्माण, कारण ते त्याच आत्म्याच्या शोधाला निघालेले आहेत, त्याच आनंदाच्या अनुभवाला निघालेले आहेत सगळे वारकरी. म्हणून लक्षात ठेवा, नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ असे सुदर्शनावरी, म्हणून म्हणलं हे सुदर्शनाला, असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. सुदर्शनावरच तिची रचना केलेली आहे म्हणून ती अविनाश आहे. तुम्ही म्हणतात सुदर्शन म्हणजे मग ते विष्णू वगैरे काय? पंढरीचंच वर्णन करतोय ना आम्ही. सुदर्शनावरी म्हणजे काय? एक प्रसंग आपल्याला माहित असेल, आपण थोडक्यात पाहूया की गर्व आपल्या शिष्याला झालेला आहे, आपल्या मित्राला झालेला आहे, तर तो दूर केल्याशिवाय गुरुला किंवा त्याच्या सख्याला मित्राला राहत नाही. कारण त्याला माहित आहे की ह्याच्याकडून मोठं कार्य होणार आहे आणि हा अहंकार त्याला त्रास देणार आहे, हा अहंकार त्रास देणार आहे. मग कृष्णाने एकाच प्रसंगात दोघा महापुरुषांचे की ज्यांनी महान कार्य केलेलं आहे, महान पराक्रम केलेलं आहे, गर्वहरण केलेलं आहे, की एकदा फिरायला गेले होते हे सखे कृष्ण आणि अर्जुन, नदीच्या काठानं जात होते. अर्जुन धनुर्विद्येच्या गोष्टी सांगत होत्या, कृष्ण म्हणत तुझ्यासारखा धनुर्धर तूच. आणि इतक्यात हनुमान तिथे प्रकटले. हे काय बोलतायत वगैरे ऐकण्यात. बरं झालं हनुमंतात तूही आलास, कृष्ण म्हणतो. आपण काय करूया, तुमच्या दोघात बलवान कोण आहे, अधिक पराक्रमी कोण आहे ते पाहूया. कसं पाहायचं? श्रीकृष्ण म्हटलं अगदी सोपं आहे. अर्जुना तू धनुर्धारी आहेस आणि हनुमंता तू शक्तिमान आहेस. तू घट्ट असा अत्यंत भक्कम पूल तयार कर बाणांचा. अर्जुनाने लगेच बाण मारून असा पूल तयार केला, सघन सढळ. आपण म्हणतो ना की कुठे खंड नाही, त्याला अखंड असा पूल तयार केला. बघ तुझा आहे ना? हो म्हणा. हनुमंताला सांगितलं आता ह्या पुलावर तू उभा राहा, बघूया तू उभा राहिल्यावर हा पूल टिकतो का मोडतो. हनुमंताने फक्त एक पाय दिला आणि तो पूल कोसळला. हनुमान नाचायला लागला की मीच बलवान, मीच शक्तिमान. त्यावेळेला कृष्ण म्हणला अर्जुना कदाचित तुझा तो पूल तयार करण्यात काही चूक झाली असेल, पुन्हा तयार कर. पुन्हा तयार केला अर्जुनाने, तसाच केला पूल. हनुमंतांनी एक पाय ठेवला, पूल तसाच राहिला. हनुमंत उभा राहिला, पूल तसाच राहिला. नंतर कोटीच्या कोटी उड्डाणे त्या पुलावर केली तरी पूल काही मोडला नाही. आता अर्जुन म्हणतो की मग मगाशी काय झालं होतं? मगाशी हा म्हणत होता मी शक्तिमान, आता काय झालं? दोघांनाही सांगितलं गुडघ्यावर जा आणि पुलाखाली बघा. पुलाखाली सुदर्शन चक्र. पहिल्या वेळेला ठेवलं नव्हतं ना, कारण अर्जुन करता म्हणतो ना, स्वतःला करून बघ तुझं काय कर्तृत्व आहे ते. आणि हनुमंताला तसंच ते सुदर्शन चक्र मी ठेवलं नव्हतं. तुमची जी सगळी शक्ती आहे, तुमचा जो सगळा पराक्रम आहे, तुम्ही निमित्त मात्र आहात, निमित्त मात्र. मूळ मीच आहे. माझं सुदर्शन चक्र खाली होतं म्हणून हा पूल असा झाला की अर्जुनाने बांधलेला पूल नाहीये, ती शक्ती सुदर्शन चक्राची आहे. हनुमंत सुद्धा तिला काही करू शकत नाही. म्हणून सुदर्शन चक्रावर पंढरपूरची रचना आहे. मजा बघा. असंच आणखीन एक चक्र ऋषी गेलेले आहेत, शौनक वगैरे ऋषी, हजारो ऋषी ब्रह्मदेवाकडे, की आम्ही जिथे यज्ञ करायला लागतो तिथे राक्षस येतात. आणि हे राक्षस दानव दैत्य हे यज्ञ पहिल्यांदा भ्रष्ट करतात किंवा नंतर नष्ट उद्ध्वस्त करतात, काही ऋषींना खाऊन टाकतात. आम्हाला अशी एक जागा तुम्ही द्या या पृथ्वी तलावर
जी यज्ञ संस्कृती वाढण्यासाठी, तिचा विकास होण्यासाठी, आणि यज्ञ संस्कृती म्हणजे परफॉर्मन्स ऑफ सॅक्रिफाईस म्हणतात तसं नाहीये. असा यज्ञ करणंच नाही फक्त, यज्ञ भावना महत्वाचे. इदं न मम. आणि इदम म्हणजे सगळं चाललं की आता हा माईक आहे ना, इदन न मम, हे इदन न मम, इदन न मम, इदन न मम. मग काय इदन म्हणजे नष्ट होणार आहे, कारण ते दाखवता येतं. धिस 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 दाखवता येतं, पण दॅट दूर दिसतं तत्, ते खरं तत्व आहे, अंतिम तत्व आहे, ज्याला परमात्म तत्व म्हणतात. तिथे आपल्याला पोचायचं म्हणजे आता निदान थिअरीच्या पातळीवर पोचूया 19 दिवसात, समजून घेऊया. ज्ञानेश्वरांचं तुकारामाचं बोट तर आपण धरलेलंच आहे, ते सोडणार नाहीत आपला हात. आपण एक परिचय तरी करून घेऊया ना. पुढे तर चातुर्मासच आहे, आपल्याला संधी आहे. पण विचार करा तुम्ही की ज्या वेळेला सुदर्शन चक्र त्यांनी खाली ठेवलं आणि त्याच्यावर रचली, इकडे ऋषी गेलेले ब्रह्मदेवाकडे, आम्हाला जमीन द्या. तर ते म्हणाले असं करूया, मी एक चक्र सोडतो. म्हणून त्याने एक चाक सोडलं, आणि हे चक्र जिथे आडवं पडेल आणि जरा फिरेल, ती जमीन त्याच्या आजूबाजूला तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर हे ऋषी त्याच्यामागे धावत निघाले, चक्र पुढे. आणि ज्याला नैमिषारण्य म्हणतात, त्या नैमिषारण्यात हे, मग त्याला नंतर नैमिषारण्य म्हणावं लागले, कारण मधला जो भाग असतो निमी म्हणतात त्याला, किंवा काही ठिकाणी लोकांनी सांगितले रिम जे असते ज्याच्यावर ते चाक फिरतं त्यालाही निमी म्हणतात. काही म्हणतात मध्ये जो हब असतो की जिथून स्पोक्स म्हणजे ते जोडलेले असतात, त्या तारा किंवा काही, पण काही असू दे, तिथे ते चाक पडलं. तिथे चक्रतीर्थ म्हणून आजही दाखवलं जातं. आणि मग ती यज्ञभूमी झाली. मग तिथे अनेक यज्ञ झाले, तिथे अनेक ग्रंथ, सूत, पुराणिक जे भागवत वगैरे सांगणारी मंडळी असतात, अनेक वेळा त्यांनी हे ग्रंथ सांगितले. भागवताची सुद्धा आपण नैमिषारण्य, मसूत येतात, शौनक ऋषी म्हणतात की आम्ही यज्ञ करतोय, 80,000 ऋषी वगैरे असे सांगितलेले आहेत. सोडा ना, भरपूर ऋषी होते. आता त्यांना अभय असलेलं वातावरण निर्माण, ते चक्रतीर्थ, इकडे सुदर्शन चक्र आहे. आणि शेवटी काय म्हणतात नामदेव बघा, की नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ, असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी, नाम म्हणे बा श्रीहरी. ते म्या देखील पंढरी, किंवा आम्ही नाचू पंढरपुरी. हे लक्षात ठेवा. श्रीहरीला सांगताय की ही जी पंढरी आहे ना, या पंढरपूरला समजा भूकंप झाला, प्रलय झाला, म्हणजे पापूर आला, एकदा झालं होतं ना, सगळीकडे पाणी पाणी पाणी, म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला जी काही 4 मंडळी गेली, नावेतून वगैरे जावं लागलं होतं, काही घडेल. पण आमच्या पंढरीला ही भीतीच नाही ना. सगळं भूमंडळ जरी नष्ट झालं तरी पंढरी मंडळ उरणार आहे. म्हणजे आपण म्हणतो अनेक देह आले काय गेले काय, आत्मतत्व आहेच तसं आहे. आणि ते तुम्ही एक माना ना, एक मानायला काय हरकत आहे. ते आहे म्हणून मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. ते म्हणून मी विचार करून बोलतोय आणि तुम्ही ऐकून विचार करताय, ते आहे म्हणून. आणि ते गेल्यानंतर हा देह जाळावा लागतो, पुरावा लागतो, नष्ट करावा लागतो. ते आहे माना ना, की ज्याच्यामुळे आत्ताचा देह हा जिवंत आहे, जीव हा जिवंत आहे, आणि तो हे सगळ्या कृती करून राहिलेले आहे. त्या तत्वाला आत्मतत्व म्हणूया आपण, आत्मवस्तू, आत्मरूप. मग ज्ञानेश्वरीतल्या ज्या पहिल्या ओव्या आहेत 5, त्याला वंदनाच्या ओव्या म्हणतात, वंदन. आणि ते फार चांगलं वंदन आहे. एक लक्षात ठेवा, परंपरेनं वंदन करतातच किंवा पहिलं वंदन करायचं गणेशाला, नंतर करायचं शारदेला, नंतर करायचं सद्गुरूंना, आणि नंतर करायचं संतांना. ज्ञानदेवानी त्याच्या आधी वर्णन केले ओंकाराला. हे जे वर्णन आहे ना, हे खास वर्णन आहे. लक्षात ठेवा की काय आहे, की ओम नमोजी आद्या. मला वाटतं की आपण सुरुवात करण्यापूर्वी हे ज्ञानदेव वंदन जे आहे स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेलं, हे अप्रतिम आहे. मी 2-2 शब्द सांगतो, माझ्या नंतर तुम्ही म्हणा. ज्यांना शक्य आहे आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी म्हणायला हरकत नाही. पण इतकं चांगलं ज्ञानेश्वरांचं वर्णन, आणि ह्याच्यात काय काय आहे ती गंमत सांगतो, नंतर आपण पहिल्या ओवीकडे वळूया. मी सांगतो ते लक्षात घ्या. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर
परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण तयाचे होता साचे चित्ते हर्ष नमावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. आपण आपल्या सद्गुरूंचं ज्या वेळेला दर्शन घ्यायला जातो ह्याच्यात त्यांनी काय काय केलंय ते फक्त सांगून आपण ओम नमोजी आद्याकडे जाऊया. नमितो योगी म्हणजे माझे जे ज्ञानदेव आहेत ना ते योगी आहेत. मी नमन करतो. पहिल्यांदा नमन. नमन म्हणजे नम्रता. नमस्ते नमस्कार नम्रता गेलो तो सत्क्रियेवर. नंतर स्मरण तयाचे स्मरण नामस्मरण आहे. प्रभावाचं स्मरण आहे. सगळं तोच सगळं घडवून चाललेलं आहे. होता चित्ती. नंतर पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. पुन्हा पुन्हा दर्शन घेतोय नमस्कार करतोय स्मरण करतोय. अनन्य भावे शरण आता शरणागती आली. आणि झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून हे आत्मनिवेदन आहे करते. कुरवंडून म्हणजे काया ओवाळून टाकावी. ओवाळून टाकावी माझ्या सद्गुरूंवरून. आणि पहावे नितांत सुंदर हे दर्शन आहे. आणि पहावे तेजोमय ते रूप सहज साधनी काही अवघड नाहीये. नामस्मरण किंवा सोहम ध्यान सहज साधनी नित्य रंगोनी व्हावे मग तद्रूप हे समाधी एकरूप झालं. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरूला तोष वरद हस्त वरदान दिलेलं सद्गुरूंनी वरद हस्त मस्तकी ठेवून देई मज आदेश. आदेश देतात मला. आणि आदेश हा खास नाथपंथातला शब्द आहे. आदेश म्हणजे आता चला सांगितलंय ना ते प्रत्यक्षात आणायला चला. आता प्रश्न नाही विचारायचा. आता चर्चा नाही. आदेश. तर मला आदेश दिला. आणि आदेश कसला दिला असेल की ज्ञानेश्वरांचं जे 700 वर्षापूर्वीचं 700हून जास्त वर्षापूर्वीचं जे वाङ्मय आहे ते ज्या मराठीत आहे ती मराठी आज कळत नाही लोकांना. म्हणून अलीकडच्या मराठीत जी स्वामी स्वरूपानंदांची आरती आहे त्याच्यात प्रचलित मराठी आत्ता आपण बोलतोय ती बोधामृत कुंभराशी मुक्त हस्ते दान केले काय वानवी मिराशी. म्हणजे स्वरूपानंदांचं काय वैभव आहे. मुक्त हस्ते दान केलं तरी संपतच नाही. आणि दान कशाचं करतायत प्रचलित मराठीत आणलेल्या ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाचं. म्हणजे ज्ञानेश्वरी अभंग ज्ञानेश्वरी ती सोपी करण्यासाठी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी यांनी 16000 ओव्यात केली. आणि निवडला कसं काय झालं तुम्हाला सांगतो. त्यांना एक असा रोग झाला की त्यांना बसणं सुद्धा अवघड होतं. बऱ्याच वेळा ते झोपून असायचे आणि बसले तर त्यांना याच्यावर व्हीलचेअरवर वगैरे बसवावं लागायचं. परावलंबित होते. वाटत नव्हतं डॉक्टरना इतकी वर्ष जगतील. पण जगले 40 पेक्षा जास्त वर्ष. एका कुटुंबाने देसाई नावाच्या पावसच्या त्यांची रात्रंदिवस सेवा केली. आणि मग त्यांची माहेरवाशीण जी आलेली आहे बाळणपणासाठी दुसरी एक आलेली आहे विधवा होऊन
दुर्दैवानं वैवाहिक जीवन आलेली आहे. यांच्यावरच्या ममतेमुळे गीता मराठीत आणली भावार्थ गीता म्हणून. आणि अभंग ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी अभंग वृत्तात जरी असली तरी ती ओवीच आहे. 16,000 ओव्या. तिने काय सांगितलं की मला एवढी ज्ञानेश्वरी वाचायला जमत नाही. मग ते म्हणाले हरकत नाही, 108 अधिक 1 अशा 109 ओव्या निवडून काढल्या. 108 अधिक 1 का? आपण जी जपमाळ आपली असते त्याला 108 मणी असतात आणि एक मणी वरचा असतो त्याला मेरू मणी म्हणतात. तो स्वतंत्र असतो, त्याची रचनाही स्वतंत्र, जरा मोठा वगैरे तो असतो, म्हणून ती 109 अशी ओवी आहे. पण पहिल्या 108 ओव्या आहेत. आणि त्या ओव्या काढताना त्यांनी ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग या सगळ्यांचं तिथे आपण म्हणतो ना सार आणलेलं आहे. म्हणून हे त्याला सारच म्हणलेलं आहे. नित्यपाठ ज्ञानेश्वरी हे सारच आहे ज्ञानेश्वरीचं. पण आपण त्याला सारामृत म्हणतो कारण अमृतासारखं गोड आहे. प्रत्येक ओवी आहे ना अशी सलग जोडलेल्या आहेत या सगळ्या ओव्या. आणि त्याच्यातली संगती जर पाहिजे असेल तर आपल्याला ओवी ज्ञानेशाची म्हणजे काय ते कळतं. किती सुंदर ओव्या त्यांनी ओवलेल्या आहेत आणि त्यातल्या मधूनच काहीतरी काढून या 108 ओव्या सुद्धा ओवलेल्याच आहेत. म्हणून महाराज म्हणायचे कृष्णच कपडे बदलून ज्ञानेश्वर झाला आणि ती गीता त्यांनी मराठीत सांगितली. मग आपण म्हणूया ज्ञानेश्वरच कपडे बदलून, कृष्णाला खूप कपडे बदलावे लागले असतील कारण तो मुकुट वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. ज्ञानेश्वर काय ते नेसलेले वरती असेल काय स्वरूपानंद, खाली असंच धोतर वगैरे नेसलेलं आणि वरती सदरा कपडे. ज्ञानेश्वर कपडे बदलून आले आणि आपलीच ज्ञानेश्वरी आपण म्हणतो ना समकालीन आत्ताच्या मराठीत त्यांनी सांगितली. एक मोठं काम केलं. आणि म्हणून इतकं ते आपण म्हणतो ना सालस, सात्विक, सोज्वळ असं व्यक्तिमत्व होतं स्वरूपानंद म्हणून, की त्यांच्याकडून खरंच ते वर्णन केलेलं ज्ञानेश्वरी की पाय अशा पद्धतीने टाकतील की खाली एखादी किडामुंगी सुद्धा मरू नये म्हणून. त्यांना तसे पाय टाकण्याचं पुढे स्वातंत्र्य मिळालं नसेल, पण त्यांच्याकडे एकंदर त्यांचं रुजुता म्हणजे काय, मृदुता म्हणजे काय आपल्याला दिसते. म्हणजे असं सुंदर व्यक्तिमत्व होतं ते. आणि त्यांची ही कृती आहे. याच्या शेवटी काय म्हणले ते आधी बघूया म्हणजे लक्षात येईल की त्यांनी काय सांगितलेलं आहे. 109 ओवी लिहून झाल्यानंतर ते काय म्हणतात, इति श्री स्वामी स्वरूपानंद संपादितन. हे संपादन आहे, एडिटिंग म्हणजे संकलन आहे एका अर्थी. श्री भावार्थ दीपिका सार स्तोत्रम संपूर्णम. सार आणि आपल्याला ते अमृतासारखं गोड आहे. म्हणून पहिली जी ओवी आहे, पहिल्या 5 ओव्या आहेत ना त्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे ते आपल्या निरनिराळ्या वंदनीय अशा व्यक्तींचं किंवा शक्तींचं. पहिल्यांदा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तुकाराम कोण आहेत? आपण देहून निघालेलो आहोत ना, प्रवास सुरू झाला, आपला प्रवास सुरू झाला. मग आत्मरूप, आपण आत्मरूपच आहोत, आपण ओंकार स्वरूपच आहोत. ओमचं वर्णन करताना ओमला शेवटी म्हणतात तू आत्मरूप आहेस. म्हणजे प्रत्येकाच्या देहात तू आत्मरूपाने आहेस हे ओंकारा. कारण आत्मरूप हा परमात्म रूपाचा अंश असतो आणि परमात्म रूप म्हणजेच ओंकार. त्याला अमर म्हणणं सुद्धा कठीण आहे कारण तो जन्मलेलाच नाही, तर अमर मर वगैरे काही हेच नाही, त्यांचा संबंधच नाही आहे. तो फक्त आहेच, त्याला अखंड अस्तित्व आहे. म्हणून तो सत आहे, तो चित आहे, तो आनंद आहे. तो सत म्हणजे आहेच आहे, चित्त म्हणजे चैतन्ययुक्त आहे आणि आनंद म्हणजे आनंदमय आहे. असा तो सच्चिदानंद ओम, ओम ध्वनी, ओम नाद किंवा ओंकार व्यक्त झाल्यानंतर ओंकार, पण तो सगळीकडे व्यापून आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय ओम नमो, ओंकाराला नमन ही खास ज्ञानेश्वरांनी, म्हणजे असे बाकीचे ग्रंथ असतील पण एरवी गणपतीला नमन करून सुरुवात करतात. मनाचे श्लोक सुद्धा बघा ना की गणाधीश जो ईश गणाधीश, नंतर शारदा नमो शारदा मूळ चत्वार वाचा, ही परंपरा आहे. पण ओम पहिला नमस्कार केला ओमला, कारण तिथून ही सगळी निर्मिती झालेली आहे. म्हणून ओम नमोजी आद्या, सगळ्यांच्या आधी ओम आहे, आत्ता सुद्धा ओम आहे. आणि सगळं जरी नष्ट झालं म्हणून नाशिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ ना, हा ओंकारच आहे. ओंकार जसा आहे, सच्चिदानंद जसा आहे, तशी पंढरी नगरी आहे. तसेच पंढरीतला तो पंढरीनाथ आहे. आपण म्हणतो ना की 28 युग उभा आहे म्हणजे
शंकराचार्य म्हणतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे परब्रह्मलिंगाची खूण आहे. जशी ज्योतिर्लिंग म्हणतात ना, तसं हा ज्योतिर्लिंग आहे. पण ज्योतिर्लिंग म्हणल्यानंतर फक्त आपल्याला शैव संप्रदाय दिसतो शिवाचा, ज्यांनी डोक्यावर शिव घेतलेलं आहे. म्हणजे डोक्यावर लिंग ही जर ज्योती असेल ना, तर पांडुरंग खाली विष्णू आहे आणि डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे ते ज्योतिर्लिंगच आहे, महाज्योतिर्लिंग आहे. बघा, महायोग पीठ आहे तटे भीमरथ्या अशी सुरुवात केलेली आहे. महायोग पीठ आहे पंढरपूर, महासमन्वय पीठ आहे पंढरपूर. तिथे कुठल्याही पंथाला धर्माला वगैरे मज्जावच नाहीये. हा पांडुरंग आहे. काल बघितलं ना की साने गुरुजींना उपोषण करावं लागलं सगळ्यांना पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून. आणि त्याच्यात चोखामहार वगैरे तर लक्षात ठेवा त्यांची काय योग्यता आहे. आपण नंतर बघणार आहोत किंवा उद्या सुद्धा किंवा शेवटी सुद्धा बघूया की ज्या पंढरीचं वर्णन चोखा करतो, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. हा विठ्ठल विठ्ठल गजर आहे. गजर हा ध्वनी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो विठ्ठलाच्या मूर्तीपेक्षा हा सूक्ष्म आहे. आणि दुमदुमली पंढरी, दुमदुमली म्हणजे हा नाद आहे. त्या नादाचा निनाद होतो, लक्षात ठेवा. निनाद, साद पडसाद, ध्वनी प्रतिध्वनी आणि न थांबणारा प्रतिध्वनी. थांबतच नाही, कारण एखाद्याचं पांडुरंग संपेतोपर्यंत दुसऱ्याचं विठ्ठल सुरू होतं, त्याचं विठ्ठल संपेतोपर्यंत त्यांचं विठोबा रखुमाई सुरू होतं, ज्ञानबा तुकाराम तर चालूच असतं. हे विचार करा ना तुम्ही. हा चोखोबांचा अभंग आहे. आणि चोखा तेथे घाली मिठी म्हणतात. घट्ट धरून जसा मार्कंडेय बसलेला होता ना शिवलिंगाला धरून, आणि साक्षात यम आला तरी त्याचा प्राण घेऊ शकला नाही, म्हणून 12 वर्षाचं आयुष्य त्याला दिलेलं होतं शंकराने. तर तो चिरंजीव झाला. कारण ती काळ आणि वेळ चुकली तर यम म्हणला आता मी याला मारू शकणार नाही, कारण आता काळ आणि वेळ नाही. मी त्याला वरदान देतो चिरंजीवित्वाचं. यम त्याला ओढून काढायला निघाला पाश टाकून. इतक्यात तुझ्या शिवलिंगाला धरून बसलं. त्या शिवलिंगातून साक्षात शिव त्रिशूळ घेऊन निघाले. आणि मग यम म्हणला मी फक्त मृत्यूचे देवता आहे, तुम्ही काळाचे देवता आहात. मृत्यू हा एक इव्हेंट आहे हो, हा एक प्रसंग आहे. काळ ही केवढी मोठी शक्ती आहे, तेव्हा मी नमस्कार करतो तुम्हाला. आणि हे बाळ आता कधीच मरणार नाही, चिरंजीव झालं. तसे चोखा तेथे घाली मिठी, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार. आपण जे म्हणतो ना, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णव ते जाण. हरी कीर्तनाची दाटी चोखा तेथे घाली मिठी. हे पंढरपूर आहे. नामदेवांचं पंढरपूर तुम्हाला जर निर्गुण वाटलं तर हे सगुण पंढरपूर आहे. इथे दिंड्या आहेत, इथे पताका आहेत, इथे वारकरी आहे, इथे विठ्ठलाचं नाम आहे. ते चैतन्य पंढरपूर आहे, कैवल्य पंढरपूर आहे. हे दोन्ही पंढरपूर एकच आहे. कारण तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन गोविंद. फार महत्वाचा गमतीदार प्रसंग आहे. महाराज दाढी करतोय आणि महाराजांचा एक ठरलेला चिल्या नावाचा न्हावी होता. आणि तिथे एक प्राध्यापक आलेले होते आणि ते म्हणाले की बरं झालं तुम्ही सापडलात, की तुम्ही हे काय नाम नाम लावले आणि काय सगुणाची मूर्तीची वगैरे पूजा करता तुम्ही. निर्गुण निराकार आहे, तो परमेश्वरी शक्ती आहे, परमेश्वर एक तत्व आहे, परमेश्वर एक चैतन्य आहे. बराच वेळ बोलला. त्या महाराज म्हणाले की आता काय तुम्ही प्रश्न विचारलाय की इतकं सगळं निर्गुण निराकार श्रेष्ठ असताना तुम्ही ते सगुण साकाराची मूर्तीची पूजा का करता आणि मूर्तीची पूजा का करायला सांगता. म्हणाला तर मला काय उत्तर देणार, तुम्ही एवढे ज्ञानी वगैरे. चिल्या तूच दे रे उत्तर. तर त्यांचा नावी त्यांनी त्याच्या मारल्या याच्यावर हा शक्तिपात असतो, आपली शक्ती त्याच्यात दिली. तूच दे रे उत्तर. तो म्हणतो महाराज तुम्हालाच जर उत्तर देता येत नाही तर मी काय देणार. पण मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की तुम्ही आता निर्गुण 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 म्हणत होता, ते ज्या तोंडातून बाहेर पडत होते शब्द, हे तोंड सगुण का निर्गुण. खरंच आहे ना, ज्याचा फोटो काढता येतो, ज्याला स्पर्श करता येतो ते सगुण आहे. ते गप्पच बसले, काय उत्तर देणार आहे. म्हणजे निर्गुण निर्गुण म्हणण्यासाठी तरी सगुण तोंड लागतच ना. म्हणून आम्हाला माहित आहे निर्गुण आमचा मुक्काम आहे, निर्गुण पंढरीला निघालोय आपण, पण सगुणातूनच निघालं पाहिजे. म्हणजे आपण पालखी शब्द वापरले, मग अशी दिवे घाट वगैरे मुक्काम वापरले. बघा ना, हे आपल्याला वापरावंच लागतं.
म्हणजे आपण म्हणतो ना, शब्दा वाचूनी कळले सारे शब्दांच्या पलीकडले. आहा, काय सुंदर आहे. अरे पण हे समजायला शब्दच लागले ना. शब्दांच्या पलीकडे आहे हे समजायला, सांगायला, वर्णन करायला शब्दच लागले ना. तसा प्रकार आहे. निर्गुणातून सगुणाकडे. निर्गुणाचे आधारे सगुण रक्षावे निर्धारे. आधार सगुणाचा आहे पण निर्धार आमचा निर्गुणाचाच आहे. सगुण रक्षून तुम्ही सगुणच उडवता तर तुम्हाला निर्गुण काय मिळणार आहे? मातृत्व हे निर्गुण आहे, बरोबर. अरे पण ज्या मातेच्या पोटात 9 महिने होतात ती माता सगुण का निर्गुण? आणि ज्या मार्गातून तुझा जन्म झाला तू सगुण का निर्गुण? विचार तुझे निर्गुण असतील पण विचार ज्या मेंदूतून, मेंदूच्या डोक्यातून, डोकं ज्या देहाला, हे सगळं सगुण आहे. सगुणाचा आधार आहे, पाया आहे, त्याच्यावर निर्गुण तुम्ही कितीतरी उभारा. अर्थ हा निर्गुण आहे, चिंतन हे निर्गुण आहे, ध्यान हे निर्गुण आहे. पण ध्यान करतोय ती व्यक्ती सगुण आहे की नाही? आपण बघितलं होतं की दत्तात्रेयांनी 24 गुरु केले पण शेवटी 25वा गुरु माझा देह ते म्हणतात. कारण मला माणसाचा देह मिळाला नसता. आता ही कुत्री सिंह वगैरे जात होते, त्यांना काही दिसत नव्हते. ह्यांना गुरु दिसले, हरिण गुरु दिसला, हत्ती गुरु दिसला, दिसले ना गुरु. ते सिंहाला दिसत नव्हते काय, पण त्याला बुद्धी कुठे होती यांना गुरुत्व मानण्याची? मी माणूस आहे, मी जिवंत आहे, मला मेंदू आहे, बुद्धी आहे, बुद्धीने मला ज्ञान दिलेलं आहे विचार करण्याचं आणि शरण जाण्याचं. मी प्रत्येकाला शरण गेलो आणि त्यांचा एक एक गुण होता तो घेतला आणि त्यांना गुरु केला. देह सगुण आहे, गुरुत्व निर्गुण आहे. पण जे गुरुत्व ज्यातून व्यक्त झालं, मग ती मुंगी असेल किंवा ती माशी असेल किंवा ते अजगर असेल किंवा तो नाग असेल, हे सगळे सगुण आहे. आता आपण पुस्तक वगैरे ज्ञानेश्वरी आपण चिंतन करतोय, तो अर्थ निर्गुण आहे. पण पुस्तक ते शब्द पाहिजेत ना. म्हणून ओंकाराचं काय, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, खूप सांगता येण्यासारखं आहे. आपण आज 5 श्लोक काही ओव्या झाल्याच पाहिजेत असं नाही. आपल्याला दिवस येत ना, आज प्रास्ताविक होतं. आज ओव्हरव्ह्यू म्हणतात ना, तसा बर्ड्स विहंगमावलोकन होतं. आपण कुठून निघालेलो आहोत, कसे जाणार आहोत आणि कुठे पोहोचणार आहोत हे आपण बघितलं. म्हणजे मानसवारीचा प्रवास आपण बघितला आणि तो जो प्रवास आहे त्या प्रवासाला सुरुवात केलेली आता चालू राहिला प्रवास. म्हणून वेद प्रतिपाद्या. आणि वेद म्हणजे आपल्याला ग्रंथ वाटतात, ते ग्रंथ नंतर झाले. ज्या वेळेला वेदांची रचना होत होती त्यावेळेला लिपी सुद्धा नव्हती. वेदांचा काळ ठरवता येत नाही. वेद पौरुषेय म्हणजे माणसाची निर्मिती का अपौरुषेय, महाराजांनी जो निर्णय दिला, लोकमान्य टिळक म्हणतात ते अपौरुषेय आहे. तर ते जिन्सीवाले म्हणत होते ते पौरुषेय आहेत. कारण प्रत्येक सूक्ताच्या नंतर त्या ऋषीने आपलं नाव दिलेलं आहे. नारायण काय, अत्री काय, दिलेली नाव आहेत. ही सगळी माणसं होती म्हणून ती माणसाची निर्मिती आहे. त्यावेळेला महाराजांनी 2-3 उदाहरणं सांगितलेली आहेत. ते काय म्हणतात की ज्या वेळेला त्यांनी वेदांची निर्मिती केली, ती निर्मिती केलेली नाहीये, त्यांच्याकडून झालेली आहे. आपण विश्वामित्राचा गायत्री मंत्र त्याची गोष्ट बघितली होती की विश्वामित्राच्या तोंडून बाहेर पडला. आपण ज्याला म्हणतो की वाल्मिकी रामायणाचं स्रोत म्हणजे उगम कुठे झाला, तर तो शापात झालेला आहे. आणि तो शाप उत्स्फूर्त होता. वाल्मिकीने काही ती रचना केलेली नव्हती, नंतर रामायणाची त्यांनी रचना केली. पण त्यांनी त्या व्याधाला, शिकाऱ्याला शाप दिला की ज्या पक्षाने तुझं काही वाईट केलं नव्हतं त्या पक्षाला तू मारलंस, म्हणून मी शाप देतो की तुझ्या वंशाला कधी प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. हा उत्स्फूर्त शाप होता ना. तसं आहे, वेद सांगितले जात होते अपौरुषेय. महाराज म्हणतात वेदातले विचार, वेदातली भाषा, वेदातली तर्कसंगती ही त्या काळीची माणसं असतील. आता किती हजार वर्षापूर्वीचे वेद आहेत. कोण म्हणतात 10,000, कोण 20 म्हणतात, कोण 30 म्हणतात, कोण 40 म्हणतात. आपण एक 10-15 हजार वर्षापूर्वीचे घेतले. त्यावेळेला माणसाची भाषा ही इतकी प्रगत होती का, त्याचे विचार एवढे प्रगल्भ होते का? कारण रामायण वगैरे खूप अलीकडचे ग्रंथ आहेत, वेद त्याच्या पलीकडचे आहेत. कारण पहिल्यांदा ते सांगितले गेले गुरुमुखातून, ज्याला आपण गुरु परंपरा म्हणतो, ती वेदापासून सुरू झालेली आहे म्हणून ती गुरु परंपरा आहे. त्याच्यानंतर स्क्रिप्ट आली, आपण लिपी म्हणतो ती, नंतर ते ग्रंथ लिहायला गेले. मग ते आपण म्हणतो ना की आधी रामायण आलं, नंतर महाभारत आलं, हे सगळं नंतरच आहे. वेदांची नाही तारीख ठरवता येत. आणि म्हणून ते वेद हे ज्ञान आहे.
आणि ते ज्ञान प्रतिपाद्य वेदांचा प्रतिपाद्य विषय म्हणजे मांडणारा विषय जर कोणता असेल तर ओम हाच तो विषय आहे. म्हणजे पहिल्यांदा नमस्कार केलेला आहे आणि शेवटी जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. आज आपण इथे थांबणार आहोत. जय जयकार केलेला आहे. कुणाचा जय जयकार केलेला आहे? ओमचा जय जयकार आहे. ओमला नमस्कार आहे आणि आत्मरूपाला नमस्कार आहे. ओम हेच आत्मरूप आहे. आणि पुढे काय सांगतात? देवा तूच गणेश. आत्मरूप दिसणार नाही. ओंकार तुम्हाला अनुभवता येतो. आपण त्याला ओमला आकार दिलाय वगैरे, पण ओम हा आदिनाथ जो आहे तो आहेच. तसं आत्मरूप आहे. जय जयकार केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. केवढी उच्च भावना आहे लक्षात ठेवा. तिथे सुरुवात होते आपल्या प्रवासाची. म्हणून हा प्रवास, हे प्रवासाचं भान उद्या आपण उरलेले बघणार आहोत. त्यांनी पहिलं नंतर गणपतीचं वर्णन केलेलं आहे, शारदेचं वर्णन केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे सद्गुरूंचं वर्णन आणि संतांचं वर्णन. या पाचही ओव्या अप्रतिम आहेत, अर्थाने एवढ्या भरलेल्या आहेत. उद्या सुरुवातीपासून आपण या ओव्याच बघणार आहोत. आज आपण पार्श्वभूमी सगळी बघितली, काय आपल्या प्रवासाची एक रूपरेषा एक बघितला, वाटचाल आपली कशी असणार आहे. पण ही सगळी आतली वाटचाल आहे. हे बाहेरचे मुक्काम आहेत ना, ते समजण्यासाठी दिलेले आहे. आपण उद्या सुरुवातीला ही मानसवारी थोडीशी 1 मिनिट वगैरे मनात पाहूया आणि पुढे सुरुवात करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत.